एकदा एका माणसाने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप वर्ष तपश्चर्या केली. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर देव प्रसन्न झाला देखील. देवाने त्या माणसाला विचारलं की आता मी प्रसन्न झालेलो आहेस तर बोल तुला काय पाहिजे. या माणसाने देवाला विचारलं, मला एक सांग देवा, 100 वर्ष म्हणजे तुझ्यासाठी किती वेळ आहे रे. देव म्हणाला 1 सेकंद. बरं, आणि 100 कोटी रुपये म्हणजे तुझ्यासाठी किती किमती आहे रे. देव म्हणाला 1 पैसा. तो माणूस म्हणाला ठीक आहे मग देवा, मला 10 पैसे देशील. देव म्हणाला 1 सेकंद थांब. पण आपल्या अप्सरांचे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आपल्याला तपश्चर्या करण्याची गरज नाही आणि एका क्षणाचाही विलंब घडवण्याची गरज नाही. तेव्हा आपली पुढची अप्सरा तयार आहे. सोना के बाद मोना, आय मीन सोनाली खरे नंतर मृण्मयी देशपांडे. जोरदार टाळ्या. तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा. तिनका तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा. हर दिल में अरमां होते तो है, हर दिल में अरमां होते तो है. बस कोई समझे जरा. तिनका तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा. हर दिल में अरमां होते तो है. बस कोई समझे जरा. नया सा नशा छा गया, खो रहा था जो ख्वाब लौट आ गया. दिल पे एक नया सा नशा छा गया, खो रहा था जो ख्वाब लौट आ गया. ये जो एहसास है जो करार है, क्या इसी का ही नाम प्यार है. मुझे दिल थमके जरा. तिनका तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा. हर दिल में अरमां होते तो है, हर दिल में अरमां होते तो है. बस कोई समझे जरा. तिनका 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 तिनका. एखादा असताना तर म्हणाला असता तिनका 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 असं करावं. एखादा म्हणाला असता माझ्या मनात आलेलं नाहीये. पण आज काय लाल रंगाचं सगळ्यांनीच परिधान करायचं असं ठरलंय का. म्हणू तुला काय म्हणू. अगं तू ना अशी तरंगत होतीस असं वाटत होतं. आपण जाणून घेऊया या गुरूंचं काय मत आहे. फुलवा खामकर. मृण्मयी, तू स्टेजचा वापर खूप छान केलास. म्हणजे सगळीकडे तू वावरली. स्पेशली तुझा एंड खूप सुंदर होता. आणि हे कंटेम्पररी स्टाईलचं गाणं होतं. तसं मला थोडंसं वाटलं की वेन कंटेम्पररी स्टाईल कम्स, तू डान्सर असल्यामुळे तुझा फेस आणि तुझी अप्पर बॉडी आणि तुझ्या हाताचं लायनिंग खूप छान यूज होतं. तुझी लोअर बॉडी म्हणजे कमरेच्या खालची जी बॉडी आहे दॅट वेन यू यूज, तुला टोज बेसिकली पॉइंट करायलाच पाहिजे. कारण टोज पॉइंट केला की तो नुसता टोज नाही, तो टोजपासून तुझ्या मांडीपर्यंत वरपर्यंत तो पाय स्ट्रेच होतो. आणि ही जी स्टाईल होती
त्याच्यात ते खूप जरुरीचं होतं सगळ्याच मोमेंटमध्ये ओव्हरऑल थ्रू आउट द परफॉर्मन्स. तर ह्या मला थोड्याफार जाणवलेल्या गोष्टी आहेत. अदरवाईज तुझा परफॉर्मन्स, स्टेजचा वापर आणि खूप आय प्लेझिंग होता. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओपनिंग खूप सुंदर होतं. मला ते जे दुपट्टा आणि त्याचं जे क्रिएशन होतं समोरचं ते फार छान होतं प्रेझेंटेबली. परंतु थोड्याशा बॉडी मुवमेंट्सकडे पण लक्ष दे, एस्पेशली टॉर्सो. बाकी परफॉर्मन्स खूप सुंदर झाला, एस्पेशली तो वॉक तू वरती गेली आणि तू पुन्हा ते स्लिपिंग पोझिशन मध्ये जाऊन ज्या पद्धतीने तू मुवमेंट केली, दॅट वॉज अमेझिंग. खूप सुंदर वाटलं. थँक्यू. थँक्यू. मुंबई तू खूप सुंदर दिसतीयस. थँक्यू. मला एक्सप्रेशन अजून बेटर असते तर मजा आली असती असं वाटलं, पण प्रयत्न म्हणून ओव्हरऑल परफॉर्मन्स वॉज व्हेरी गुड. लाल छडी मैदान खडी ही पण आहे. काय हे खूप लढी? खूप लढी म्हणजे आता मी ह्याला लढणं असं म्हणूच शकत नाही मी, कारण एवढा तो असा सुंदर परफॉर्मन्स होता. थँक्यू. मी तिला खरं, तू जसं तिला हाक मारतोस मनू या नावानी, तसं मी जोपर्यंत मी ज्या व्यक्तीशी खूप अशी जवळ नाहीये तोपर्यंत मी त्या व्यक्तीला त्या नावानी, त्यांच्या पेट नेमनी हाक मारायला फारशी जात नाही. पण आता मला तिलाही मनू असं म्हणावंसं वाटतंय. Because तिचा हा हे जे सादरीकरण होतं ते इतकं मनू होतं ना, मला प्रचंड आवडला. खूप सुंदर. थँक्यू ताई. थँक्यू. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. सुरेख परफॉर्मन्स होता. थँक्यू. खूप छान वापर स्टेजचा. तुम्ही पुरेपूर फार कॉन्फिडेंटली अशा वावरला जसं की तुमचं घर आहे हे, आणि तो कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं असतं. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. आता आपण जाणून घेणार आहोत या परफॉर्मन्सला मार्क्स किती मिळत आहेत. फुलवा खामकर 7 मार्क्स मिळालेले आहेत. आणि आता मयूर वैद्य 7 मार्क्स तुला मयूरने सुद्धा दिलेले आहेत. ह्या 2 गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू.